श्रीमंती सांगतायत. विठ्ठल विठ्ठल. वैष्णवाच्या घरचं धन कोणचं, वैष्णवाच्या घरचे रत्न कोणचे, वैष्णव कशासाठी प्रयत्न करत असतात, वैष्णवाच्या घरचे शस्त्र कोणचे, वैष्णवाच्या घरचा देव कोणचा आणि वैष्णवाची पूजा कोणची, याबद्दलचा विचार या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्यापुढे मांडतायत. खरं म्हणजे वैष्णव श्रीमंत असतात. हा, वैष्णव श्रीमंत असतात. मी तर असं म्हणेल की जे श्रीमंत असतात तेच वैष्णव असतात. वैष्णवाची श्रीमंती फार मोठी असते, फार मोठी असते. वैष्णवाची श्रीमंती ही फार मोठी असते यासाठी मला असं वाटतं आपली लौकिकातली जी श्रीमंती आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच त्या श्रीमंतीचा मान असतो. पण वैष्णवाची श्रीमंती मात्र गेल्यानंतर सुद्धा ती जिवंत असते. म्हणून वैष्णवाची श्रीमंती पहा, ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी आजही आहे, हे वैष्णवाची श्रीमंती आहे. जगद्गुरु तुकोबारायाची गाथा आजही आहे, हे वैष्णवाची श्रीमंती आहे. नाथ महाराजांचं भागवत आजही आहे, हे वैष्णवाची श्रीमंती आहे. आणि म्हणून वैष्णव श्रीमंत असतात. जे श्रीमंत असतात तेच वैष्णव असतात. वैष्णव श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यासाठीच त्यांचे यत्न असतात, त्यांचे प्रयत्न असतात. त्याच अभंगातला भाव आहे. श्रीमंत होण्यासाठी कोण प्रयत्न करत नाही? प्रत्येक माणूस हा श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करतच असतो. मग वैष्णवाने का करू नये? प्रत्येक माणसाचे प्रयत्न श्रीमंत होण्यासाठीच असतात. निसो वष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेशाम क्षितिपालताम क्षितिपती चक्रेशताम वांछती चक्रेशाम सुरपालताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछती ब्रह्माशैव पदम शिवोहरी पदम आशामध्ये को गता. प्रत्येक माणूस जर श्रीमंत होण्याची इच्छा करत असेल तर वैष्णव सुद्धा श्रीमंतीची इच्छा करत असतात. प्रत्येक माणसाची इच्छा श्रीमंत होण्याची आहे. फक्त नेम असा आहे, अतताई प्रयत्नाने जी श्रीमंती असेल ती घातक आहे. महाराज असं म्हणताय, द्रव्य तेथ अतिव्याधी, द्रव्य तेथ दुष्ट बुद्धी, द्रव्य तेथ सलोभ क्रोधी, असत्य निरवधी द्रव्यापाशी, द्रव्य तेथ अतिविकल्प, द्रव्य तेथ वसे पाप, द्रव्य तेथ अतिसंताप, पूर्ण दुःख रूप ते द्रव्य. पुढची उभी महत्वाची आहे. हे दाने त्यागिता फल गोमटे, हे दाने त्यागिता फल गोमटे, लोभिया नरकात लोटे, द्रव्या ऐसे ओखटे आणि गोमटे आनंद देखे ती लोकी. विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत होण्याचे प्रयत्न असतात. एखाद्या उंच माणसाला आपली उंची समाजामध्ये दिसावी असं वाटत असेल तर त्या उंच माणसाने कधी कधी ठेंगण्या माणसामध्ये येणं महत्वाचं असतं, नाही तरच त्याची समाजाला उंची समजत असते, नाही का? म्हणून जे ठेंगण्या माणसामध्ये येऊन उभे राहतात तीच माणसं खरी उंची असतात, त्यांची खरी उंची असते. मी सांगेल आपल्याला, प्रयत्न करतायत माणसं श्रीमंत होण्याची. आणि खऱ्या अर्थाने हे प्रयत्न का करतायत तसा जर विचार केला आपण तर द्रव्याच्या ठिकाणी आता विषयस्तू असल्यामुळे मला मांडावं लागेल की 15 अनर्थ राहत आहेत. स्तेयम, हिंसा, नृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदा, भेदो, वैर, अविश्वास, संस्पर्धा, व्यसनानीच. अर्थात हे सगळे अनर्थ द्रव्याच्या जवळ राहतात. तरी सुद्धा माणसं किंवा वैष्णव सुद्धा द्रव्य मिळवण्याचाच का प्रयत्न करतायत? श्रीमंत होण्याचाच का प्रयत्न करतायत? मला असं वाटतंय की श्रीमंत होण्याचा प्रयत्न प्रत्येक माणसं करत असतात. त्याचं कारण असं आहे की श्रीमंतीच्या जवळच मान येत असतो. लौकिक श्रीमंत होण्याचा जी माणसं प्रयत्न करत असतील ना ते याचसाठी करत असतात की श्रीमंती ही माणसाला मान भेटून देत असते. मी बोलत नाही, महाराज सांगताय. धनवंताला
प्रत्येकाला धन मिळवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने ते मिळवलं पाहिजे. महाराज म्हणताय बांधा सोप्या माळ्या घरे, बांधा सोप्या माळ्या घरे. मस्त बंगला असला पाहिजे हरकत नाही, मस्त माळी असली पाहिजे हरकत नाही. प्रत्येकाने ते मिळवलंही पाहिजे, नक्की मिळवलं पाहिजे. मी तर या मताचा आहे, किती मिळवलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरात सोनं असलं पाहिजे महाराज, प्रत्येकाच्या घरात सोनं असलं पाहिजे. किती असलं पाहिजे, किमान 1 क्विंटल तरी असलं पाहिजे. किमान 1 क्विंटल सोनं असलं पाहिजे विनेकरी. का आहे का? नाही ते जाऊ दे, आहे तर आमच्याजवळ आहे ते आहे का, ते कबूल. अर्थात प्रत्येकाच्या घरामध्ये किमान 1 क्विंटलभर सोनं असलं पाहिजे. असं कपाट असलं पाहिजे महाराज. त्याला 4 कप्पे असले पाहिजे. खालच्या कप्प्यामध्ये सगळ्या विटा असल्या पाहिजे, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये सगळे बिस्किट असले पाहिजे, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये असे खिळे असले पाहिजे, त्यात अंगठे आहेत, बांगड्या आहेत, पाटल्या आहेत, नाही का. त्याचा वरचा कप्पा आहे, त्याच्यामध्ये हार असले पाहिजे, चपला हार, जोडे हार, बूट हार, सँडल हार, हे सगळे हार त्याच्यामध्ये असले पाहिजे, असले पाहिजे. मला असं वाटते प्रत्येकाच्या तिजोरीमध्ये भरपूर सोनं असलं पाहिजे. किमान 1 क्विंटल तरी सोनं असलं पाहिजे. महाराज या देशातलं सोनं किलोने किंवा क्विंटलने मापल्या जात नव्हतं. या देशातलं सोनं घराने मापलं जात होतं. या देशातलं सोनं मंदिराने मापलं जात होतं. या देशातली मंदिरं सुद्धा सोन्याची होते. मला एक इतिहास आठवतो, 410 मधली गोष्ट आहे गुरुजी, की चंद्रगुप्त वल्लभ नावाच्या राजाने ज्यावेळेला सोरटी सोमनाथ त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्या मंदिराचा परकोट 300 एकराचा होता. सोन्याच्या पत्र्याने मडवलेला होता. गजशाला, अश्वशाला, नृत्यांगना मंडप, नगारा मंडप हे सुद्धा सोन्याच्या पत्र्याने मडवलेले होते. त्या मंदिराचा जो गाभारा होता ना, तो इतका विशाल होता की 300 भक्त एकाच वेळेला बसून त्या गाभाऱ्यामध्ये पिंडीची पूजा करू शकतील, इतका विशाल तो गाभारा होता. त्याही कालामध्ये लाखो रुपये ज्याची किंमत होती अशी पद्मपराग. बसा बसा, इतक्या पुढे विठाला विठाला. पद्मपराग नावाच्या मनाची फरशी होती की त्याही काळात त्याची किंमत लाखो रुपये होती. जी पिंड होती त्या काळातलं विज्ञान इतकं प्रगत होतं, विज्ञान म्हणेल मी, विज्ञान युगामध्ये सांगेल, त्या काळातलं विज्ञान इतकं प्रगत होतं की जी पिंड 8 फूट अदांतरी तरंगत होती. 300 भक्त एकाच वेळेला बसून त्याचा अभिषेक करू शकतील इतका विशाल गाभारा होता. समोरचा जो मंडप होता त्याला खांब होते. त्याला जे खांब होते ते मातीचे नाहीत, दगडाचे नाहीत, लाकडाचे नाहीत, सिमेंट तर त्यावेळेला नव्हतंच, तांब्याचे नाहीत, पितळचे नाहीत, काशाचे नाहीत, चांदीचेही नाहीत, सोन्याचे होते. फक्त सोन्याचे नाहीत, ओतीव सोन्याचे होते. 1000 मणाचा एक असे 777 खांब होते. 777. मंदिराच्या समोर जी दानपेटी ठेवल्या जात होती ना, त्या दानपेटीमध्ये हिरे, माणिक, मोती 5 लोक टाकत होते. दिवसातून 3 वेळेला ती पेटी खाली केल्या जात होती. एकदा जर पेटी खाली केली तर 200 हत्तीवर लादून त्यातलं धन कोशाघरात नेल्या जात होतं. इतकं धन एका वेळेला येत होतं. मंदिराच्या समोर जी घंटा होती 5000 मणाची घंटा होती. मग काय माणसं वाजवत होते का? 29 हत्ती, 29 हत्ती सोन्याच्या साखळीने बांधल्या जात होते. हत्ती हालत होते आणि घंटा वाजत होती. 1024 मध्ये मोहम्मद गझनीवरून आला आणि त्या मंदिराचा त्याने पूर्ण विध्वंस केला. इतिहास फार मोठा आहे, मला पुढे आपल्याला घेऊन जायचं नाही. मला हेच सांगायचं आहे की या देशामध्ये भरपूर सोनं होतं, भरपूर सोनं. गुरुजी या देशामध्ये भरपूर वन होते, वन नाही का, वन भरपूर होती या देशामध्ये. पुढचं बोलू का? ज्या वेळेला या देशामध्ये वन होते ना त्यावेळेला वनमंत्री नव्हते. पटलंय तुम्हाला? बरोबर आहे, बोलतोय बरोबर. वनमंत्री नव्हते म्हणून तर वन होते नाही का. त्या वनामध्ये भरपूर वृक्ष होते, त्या वृक्षाला भरपूर फांद्या होत्या आणि त्या फांद्यावर ज्या चिड्या होत्या ना त्या सुद्धा सोन्याच्या होत्या. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा है. भारत जारूसी उड़ी जपते हरि नाम की माला. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम. हर मोहन एक बालक है, राधा एक
तेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। दान दान कर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। भरपूर सोनं होतं या देशामध्ये. स्वातंत्र्याच्या अगोदर गोऱ्याने लुटलं, स्वातंत्र्यानंतर अरे म्हणा ना काळ्याने लुटलं म्हणून. भरपूर सोनं होतं दादा या देशात. या देशातले घर सोन्याचे होते, या देशातले मंदिर सुद्धा सोन्याचे होते. आजही आजच्या कीर्तनाची इच्छा आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ते असलं पाहिजे, नक्की असलं पाहिजे, काय भरपूर असलं पाहिजे. ते बोललोच किमान 1 क्विंटल तरी असलं पाहिजे. पण पुढे ऐका, ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं ठेवत असाल ना, त्याच तिजोरीमध्ये सोन्याच्या बाजूने संस्कृतीही असली पाहिजे. अरे फक्त सोनं ठेवत नसाल, संस्कृती ठेवत नसाल, फक्त सोनं ठेवत असाल, धर्म ठेवत नसाल, फक्त सोनं ठेवत असाल, गरीबाचा हिस्सा त्याच्याजवळ ठेवत नसाल, फक्त सोनं ठेवत असाल, गोग्रास त्याच्याजवळ ठेवत नसाल, फक्त सोनं ठेवत असाल, एखाद्या गरीबाच्या मुलाचं शिक्षण त्याच्या बाजूने ठेवत नसाल, फक्त सोनं ठेवत असाल, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न त्याच्या बाजूने ठेवत नसाल ना, तर लक्षात ठेवा, एक दिवस ते सोनं तुम्हाला जाळल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, सोन्याच्या बाजूने संस्कृती असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. नसेल तर एक तर झडेल तरी, नाही तर बुडेल तरी, बुडेल तरी. सोन्याच्या बाजूने संस्कृती ठेवत नसाल, एक तर जळेल तरी. उदाहरणाने सांगेल, भरपूर सोनं होतं लंकेत, संस्कृती नव्हती मग लंका जळाली. भरपूर सोनं होतं द्वारकेमध्ये, संस्कृती राहिली नव्हती म्हणून देवाची असून सुद्धा द्वारका बुडाली. लंका, द्वारिका, आफ्रिका, अमेरिका, चिंताच करू नका. संस्कृती नाही ना, पेटल्याशिवाय राहणार नाही. बघा, पेटल्याशिवाय राहणार नाही. हा देश आजही आहे, पुढेही राहील, त्याही पुढे तसाच राहील. एका परदेशी माणसाने मला विचारलं होतं, हे काय हो आमच्या देशामध्ये बघा सगळी माणसं सारखेच आहेत, तुमच्या देशामध्ये काही गोरे आहेत, काही काळे आहेत, काही पांढरे आहेत, नाही का काही सावळे आहेत, आमच्या देशामध्ये बघा सगळे एकाच रंगाचे आहेत. त्याला म्हटलं होतं, मूर्ख असले का तू? गाढवं, घोड्यामध्ये अनेक रंग असतात, गाढवं मात्र सगळे एकाच रंगाचे असतात. म्हणून सारे जहां से अच्छा हिंदुस्तान. मला पुढे आपल्याला घेऊन जायचंय. सोनं असलं पाहिजे, सोन्याच्या बाजूने संस्कृती असली पाहिजे. हे दाणे त्यागिता फल गुमटे, लोभिया नरकात लोटे, द्रव्य ऐसे ओखटे आणि गोमटे, आनंद देखे ही लोकी. सोन्याच्या बाजूने संस्कृती असेल तर ते सोनं तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. मी बोलत नाही, माझी माऊली सांगते. दृष्टाची जोडी, दृष्ट अदृष्टाची जोडी, जोडी भांडवल न सुटे कवडी, काय लेखाचे सर्वस्व हानी तीर्थ कोडी, वेचती गा. अर्थात अरे मी असं म्हणेल की योद्ध्याने आपला परिचय शस्त्रानेच दिला पाहिजे ना, योद्ध्याने आपला परिचय शस्त्रानेच दिला पाहिजे, साधूने आपला परिचय त्यागानेच दिला पाहिजे, आणि श्रीमंताने आपला परिचय दानानेच दिला पाहिजे. विद्या तीर्थे जगती विमुदा साधवा सत्य तीर्थे, गंगा तीर्थे मलिन तनसो योगियो ध्यान तीर्थे, धारा तीर्थे धरणी पैसो दान तीर्थे धनाढ्य, लज्जा तीर्थे कुलयुवतयः पातकम क्षालयन्ति. हे त्याच्यासाठी हे तीर्थ आहे, लक्षात ठेवा. विद्यार्जन केलंच पाहिजे विद्यार्थ्याने, श्रेणी विवेकाने मर्यादेने राहिलंच पाहिजे. योद्ध्याने आपला परिचय शस्त्राने दिला पाहिजे, साधूने त्यागाने दिला पाहिजे, श्रीमंताने दानाने दिला पाहिजे. आणि देत असेल तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. आणि म्हणून सोन्याच्या बाजूने संस्कृती असली पाहिजे, सोन्याच्या बाजूने धर्म असला पाहिजे, सोन्याच्या बाजूने गोग्रास असला पाहिजे. पूर्वीचा काळ असा होता की गाईची भाकरी केल्या जात होती, बरोबर ना आई? पूर्वी पहिली भाकर कोणाची? गाईची असायची ना, गाईची वार करायची.
तुमच्या घरी तर वारकऱ्याची असेलच म्हणा. पहिली गाईची भाकरी असायची नाही का, पहिली गाईची भाकरी असायची. आता गायच नाही, भाकरी नाही. ती गाईची पहिली भाकर आहेच म्हणा, पण ते घरातल्या नंदीला चारल्या जाते. तोही बिचारा हे खरं आहे बरं का, हे खरं म्हणजे तुम्ही मान्य केलं पाहिजे. मी तुम्हाला खरं करून दाखवेल. दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा आहे का नाही? तुम्ही सांगा, दिवाळी हा सण कोणाचा? महिलांचा. अरे सांगा ना, महिलांचा. जरा जोराने सांगा. दिवाळी हा सण कोणाचा? महिलांचा. तीळ संक्रांती हा सण कोणाचा? आता झालेला महिलांचा. दिवाळी हा सण कोणाचा? महिलांचा. पोळा हा सण कोणाचा? महिलांचा. आता मानात हलवा थोडं म्हणजे विठाला विठाला गोग्रास असला पाहिजे, गाईचा हिस्सा आपल्या बाजूने असला पाहिजे. मी नेहमी असं म्हणेन, भर्तृहरी सांगताय, दातव्यम भुक्तव्यम सती उभवे संचयो न कर्तव्य पश्ये मधुकराणी संचितम अर्थम हरंती अन्ये. भर्तृहरी एका मधमाशीला समजून सांगतायत की हे मधमाशी असं करू नको, असं करू नको. तू बरोबर आहे, तू मध गोळा करते हे बरोबर आहे, मध गोळा केलाच पाहिजे. त्यावेळी तुला मधमाशी कसं काय म्हणतील लोक? मध गोळा केलाच पाहिजे. पण मूर्ख आहेस तू. तो स्वतः तरी खाल्ला पाहिजे, नाही तर दुसऱ्याला तरी खाऊ दिला पाहिजे. काय मूर्ख आहेस तू? स्वतःही खात नाही, दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. अशा मधमाशा घरात आहेत काही की त्या मध स्वतःही खात नाही, म्हणजे पैसा स्वतःही खर्च करत नाही, आणि मालकाला किती अडचण पडली तरी देत नाही. हे मधमाशी, तू स्वतःही खाणार नसेल, दुसऱ्यालाही खाऊ देत नसेल, तर एक दिवस कोणीतरी येऊन सगळंच्या सगळं घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणेल महाराज, मध रास एकच आहे. माशी, मला वाटते सिंहच रास आहे. मध, माशी आणि मोदी. हरंती अन्ये. विठाला विठाला
भागवतातले काही श्लोक आहेत. एका श्लोकामध्ये भागवतकार असं आपल्याला सांगतायत, यावत भ्रियते जठरम तावत स्वत्वम ही देहिना अधिकम योभिमन्येत सस्तेनो दंड मरती. जेवढं जठराला लागत असेल तेवढंच माणसाने ठेवावं, नाही का? बाकीचं दानामध्ये खर्च करावं. याच्यामध्ये मला वाटते आपण काही बसणार नाही. त्यासाठी आपल्यासाठी सोय म्हणून पुढचा एक श्लोक भागवतकाराने सांगितला, न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमता कर्तव्यो विनियोगश्च ईश प्रीत्यर्थ हे तळे. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमता, अर्थात तुमच्याजवळ जे द्रव्य असेल त्यातला 10वा भाग तुम्ही धर्मकार्यासाठी खर्च केलाच पाहिजे. 10 रुपये जर असतील तर रुपया दिला पाहिजे, 100 रुपये असतील तर 10 रुपये खर्च केले पाहिजे, 1000 असतील तर 1000 असतील तर 100 केले पाहिजे, 10,000 असतील तर 1,000 केले पाहिजेत, 1,00,000 असतील तर 10,000 दिले पाहिजेत, 1 कोटी असतील तर किमान 10 लाख रुपये आपण धर्मकार्यासाठी खर्च केले पाहिजे आणि केलेच पाहिजे. आणि हे धर्म म्हणून नाही, कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. याच्यापेक्षा जास्त करत असाल तर मग धर्म, याच्यापेक्षा जास्त करत असाल तर तुम्हाला पुण्य भेटेल. कर्तव्य म्हणून तुम्ही हे केलं पाहिजे. मला वाटतं दुसऱ्या पंथाचे लोक हे करत आहेत, पण हिंदू लोक हे करत नाहीत आणि त्यांनी केलं पाहिजे. धर्मासाठी तेवढं ते केलं पाहिजे. 10वा हिस्सा त्यांनी धर्मकार्यासाठी खर्च केला पाहिजे. तुमच्या संपत्तीतला 10वा हिस्सा जर धर्मकार्यासाठी खर्च होत असेल तर भागवतकार सांगतात, निश्चिंत राहा, तुमच्या श्रीमंतीला कुणी चोरणार नाही, कुणी नेणार नाही. 22 पिढ्या निश्चिंत राहा, तुमच्या पिढ्यासुद्धा सुखाने खातील. पण तुम्ही जर यातलं कोणाला काहीच देणार नाही तर एक दिवस मात्र हे गेल्याशिवाय राहणार नाही. बघा पुढे ऐका, मला श्लोक फार सुंदर आहे. मी नेहमी सांगेन की धरणाला भिंत असते, नाही का? भिंत असते. कशासाठी बांधतात भिंत? पाणी अडवायसाठी. मस्त आहे, पाणी अडवायसाठी भिंत बांधतायत. मिठाची, मातीची भिंत बांधतात पाणी अडवायसाठी. अशी सलग बांधतात का त्याला एखादा दरवाजाही ठेवतात? तो कशासाठी? पाणी सोडायसाठी. मग भिंत कशासाठी? अडवायसाठी. दरवाजा कशासाठी? सोडायसाठी. मग अडवतात कशासाठी? पावर मस्त आहे. अडवतात कशासाठी? सोडायसाठी. वाह वाह वाह. अडवलंही पाहिजे आणि सोडलंही पाहिजे. हा, मस्त अडवलं पाहिजे आणि प्रसंग असला तर सोडलंही पाहिजे. स्वतःसाठी नाही बरं, दुसऱ्यासाठी सोडलंही पाहिजे. काही असे पॅक भिंत बांधतात ना, त्या पाण्याची श्रीमंती टिकून राहावी असं वाटत असेल तर त्या धरणाच्या भिंतीला एखादा दरवाजा असणं जसा महत्वाचा आहे, तसं प्रपंचातली श्रीमंती टिकून राहावी असं वाटत असेल ना, तर या प्रपंचरूपी भिंतीला सुद्धा एखादा धर्मरूपी दरवाजा असणं महत्वाचं आहे. नसेल तर एखाद्या दिवशी फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कुठून कुठं काही सांगताय, कुठून शकतं पांडुरंग महाराजांच्या घरी कीर्तन असल्यावर काही केलं पाहिजे ना. ते म्हणतील हे काही लेखाचं असं जरा आडमीच झालं नाही झालं, कुठून नाही फुटू शकते म्हणते भिंत. दरवाजा ठेवला पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला, एक बोट जरी तुमच्याकडे असतं तर 3 बोट मला खुणवता येईल की महाराज तुम्ही सुद्धा ठेवला पाहिजे, तुम्ही सुद्धा ठेवला पाहिजे. तुमचंही बरं चाललंय, सगळ्यांनी ठेवला पाहिजे. भिंत बांधत असाल ना तर दरवाजाशिवाय भिंत बांधू नका. दरवाजाशिवाय निगमे आणि प्रवेशा चित्त निदतू आवेशा जाचिन्याला पैसा को शिकला पै. माऊली असं वर्णन करतायत, काय लेखाचा मूर्ख आहे तो काय शिकला की जाण्यासाठी निघण्यासाठी बाहेर दरवाजा ठेवत नाही, निघण्यासाठी दरवाजा ठेवत नाही. म्हणूनच तो त्याच्या घरामध्ये मेल्याशिवाय राहत नाही. तसा दरवाजा महत्वाचा आहे बाहेर पडण्यासाठी, तसं पाणीही बाहेर पडण्यासाठी दरवाजा अत्यंत महत्वाचा आहे, तो ठेवला पाहिजे. मला पुढे जाऊ द्या. श्रीमंती असली पाहिजे, त्याच्या बाजूने संस्कृती असली पाहिजे. पुढचा विषय असा आहे की ही श्रीमंती कमावण्याचा माणसं प्रयत्न करत असतात. त्याचं कारण असं आहे की श्रीमंती माणसाला मान भेटून देते, मान मिळवून देते. आपण इथपर्यंत आलो, मान मिळवून देते. धनवंतालागी सर्व मान्यता आहे. जे चाणक्य असं विचार करतायत की अर्थवान सर्व लोकश्च बहुमता, अर्थवान सर्व लोकश्च बहुमता, दारिद्र्यम खलु पुरुषश्च जीवितम मरणम.
दरिद्री माणसाचा लेखा जिवंत असताना मेल्यासारखे असतात. दारिद्र्यम खलु पुरुषस्य जीवितम मरणम. पुढे चाणक्य इतकं सुंदर सांगताय, हितम अप्य धनस्य वाक्यम न ब्रूयते. अरे एखादा गरीब माणूस चांगलं सांगत असताना सुद्धा लोक ऐकत नाही. हितम अप्य धनस्य वाक्यम न ब्रूयते. गरीब आहे म्हणून ऐकत नाही. नेम तर असा आहे की कुणाचं ऐकलं पाहिजे. सोनं असेल तर घाणीतून काढलं पाहिजे, अमृत असेल तर विषासून घेतलं पाहिजे, चांगलं वागणं असेल तर शत्रूचं सुद्धा स्वीकारलं पाहिजे, आणि चांगलं बोलणं असेल तर लहान मुलाचं सुद्धा ऐकलं पाहिजे. बालादपि सुभाषितम अमित्रादपि सदृत्तम मेद्यादपि कांचनम विषादपि अमृतम ग्राह्य. उपदेश भवत्या हाती सुंदर आहे. उपदेश ऐकणाऱ्याने नारळाच्या शेंड्याचा कधी विचार करायचा नसतो. नारळाच्या शेंड्याचा विचार करायचा नाही. जी माणसं, फार महत्वाचं आहे, नारळाच्या शेंड्याचा विचार करतायत ना त्या माणसाला डौल कधी भेटत नसते. जी माणसं फणसाच्या काट्याचा विचार करतायत ना त्यांना घर कधी भेटत नसतो. जी माणसं उपदेश करणाऱ्याच्या जातीचा विचार करतात ना त्यांचा उद्धार कधी होत नसतो. आणि म्हणून एक उदाहरण आहे, खरं म्हणजे महाराजच विचारतायत म्हणून मी महिलांना असं विचारेन, तुमच्यासमोर अशा 2 वाट्या ठेवल्या, अर्ध्या किलोच्या 2 वाट्या आहेत, अर्ध्या किलोच्या, एक सोन्याची एक लोखंडाची आहे, कोणची उचलसाल तुम्ही? अरे तुम्ही तर सोन्याचीच उचलसाल का? नाही, सोन्याचीच ना, सोन्याची उचलसाल नक्की झालं ना सोन्याची. बघा बरं, सगळ्या सोन्याचीच उचलणार आहे. आता पुढे ऐका, जी वाटी सोन्याची आहे त्याच्यामध्ये विष आहे, जी वाटी लोखंडाची आहे त्याच्यात अमृत आहे, कोणची उचलसाल तुम्ही? इतक्या लवकर बदल म्हटल्यावर तुमचं कसं होत असेल? विषत आंब्या वाटी भरली लावू नये ओटी. अरे वाटी लोखंडाची असू द्या दादा, अमृत जर असेल तर त्याला लावा उठाला तुम्हाला अमर करेल. वाटी सोन्याची आहे पण त्याच्यामध्ये जर विष असेल तर ते ओठाला लावू नका, ते तुम्हाला मारल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा. अमृताची वाटी असेल तर ती कशाची असली तरी चालेल. नेहमी सांगेल महाराज, आमचे भगोरे महाराज आहेत, खरं म्हणजे असू द्या, साधूचा प्रदेश भिन्न असू द्या, असू द्या, साधूची जात भिन्न असू द्या, असू द्या, साधूचं वय लहान असू द्या, असू द्या, साधूची योनी भिन्न असू द्या, म्हणजे साधू असतील ना, जे चांगलं सांगणारे असतील ना, त्यांचा स्वीकार समाजाने केलाच पाहिजे. काय करता वयाचं? काय करता योनीचं काय करताय? योनीचं काय करता? योनी जन्मला मरकट, परी तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, त्यासी म्हणावं या कनिष्ठ. ऐसा पापिष्ट कोण आहे? ऐसा पापिष्ट कोण आहे? हां, सकाळी सकाळी माकडाचं तोंड पाहू नये म्हणतात. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. प्रभातीनं घ्यावे नाव माकडाचे. सकाळी सकाळी माकडाचं तोंड सुद्धा पाहू नये. एका माणसाने विचारलं होतं आपल्या सौभाग्यवतीला, कोणाचं तोंड पाहतो काय सांगा, कामच होत नाही. सौभाग्यने सांगितलं होतं तरी ती तुम्हाला म्हणत होते, उठल्यानंतर तुम्ही आरसा पाहू नका. हे कोणाचं तोंड पाहू नये लक्षात आलं तुमच्याकडे? पाहू नये. पण ज्याचं तोंड पाहू नये त्याच्या जवळ, त्याच्या समोर उभे राहून आमचे तुकोबाराय मार्ग विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा,
हनुमंतराय जर नसते तर काय झालं असतं? काय झालं असतं? विभीषणाला लंका भेटली नसती. हनुमंतराय जर नसते तर काय झालं असतं? सुग्रीवाला किष्किंधा भेटली नसती. हनुमंतराय जर नसते तर काय झालं असतं? अरे रामाला सीता भेटली नसते, नाही का? अर्थात हनुमंतराय आहेत म्हणून हे सगळं घडलंय दादा. हे हनुमंतराय, त्यांची योनीचा जर विचार केला त्यांची योनी माकडाची, योनी जन्मला मरकट, परी तो वैष्णवा माझी आई श्रेष्ठ. आणि म्हणून खऱ्या अर्थाने योनीचा विचार करायचा नाही, वयाचा विचार केला. मुक्ताईच्या वयाचा विचार करणार तुम्ही? मुक्ताईच्या वयाचा विचार करणार तुम्ही? अरे चांगदेवाची जी गुरु ठरते त्या मुक्ताईच्या वयाचा विचार करणार तुम्ही? मुक्ताईच्या वयाचा विचार कधी करायचा नाही. साधूच्या जातीचा विचार कधी करायचा नाही. वैष्णवाची जाती मानी जो आपण, भोगी तू अधम कुंभ पाका. जात कधी वैष्णवाला नसते, वैष्णव हीच एक जात आहे. याती धर्म नाही जातीचा विचार करा. महाराज तुमची मी गडीवरचा पाटीला लक्षात नाही तर मला काही माणसं एक लक्षात ठेवा. पण हे असलं पाहिजे. वैष्णव जर असाल ना तर जातीचा विचार कधी करायचा नाही. वैष्णवाची जाती मानी जो आपण, भोगी तो अधम कुंभ बघा. वेगळी असू शकते जात, प्रदेश वेगळा असू शकतो, भाषाही वेगळी असू शकते. पंजाबची भाषा वेगळी आहे. वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे असू शकते भाषा. चालतं का राजस्थान मध्ये
धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी, धरती धोरारी। आको शिरजा को शरमाए, देवन मन में आए, समानी मन गाए, धरती धोरारी, धरती धोरारी, धरती धोरारी, धरती धोरारी, धरती कर्नाटक मध्ये चालायचं आता बिन तिकीट म्हटल्यावर काय लाडू बागू विंदा लाडू चाललो पण चाललो शिला पोळ्यानं पोळो नारी कानया पावगा दाताला तू नंदाचा झिलो माता कपडा ध्यान हिवान मेलो माझे कोज तू बाका पाया पडलो त्याला गुजरात मध्ये चालायचं चहा चांगला भेटतो गुजरात चांगला आहे रस्ते चांगले आहेत गुजरातचे शाही चांगला आहे माझं मत आहे काय धर्माची सेवा करायची इच्छा असेल मनापासून तर धर्म तुमची सेवा स्वीकारण्यासाठी तुमच्या समोर उभा राहील गायीची सेवा करायची इच्छा असेल मनापासून तर गाय तुमची सेवा करणे घेण्यासाठी तुमच्या समोर उभी राहील आणि देशाची सेवा करायची इच्छा असेल मनापासून तर चहावाला सुद्धा माझं मत आहे आणखी एकदा पंतप्रधान होईल हे पागड आहे मला असं वाटते काय आपला आता आपल्याला आपले प्रपंच महत्वाचे नाही आपल्याला आपला देश महत्वाचा असला पाहिजे देश महत्वाचा खरंच असला पाहिजे बरं आपण अनेक वर्ष पारतंत्र्यात राहणारी माणसं आहोत ना शंका असेल तर मग काही नाही पण मला असं वाटते हा माणूस चांगला आहे याच्याबद्दल जर तुमची शंका नसेल तर मदत करायला काय घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी अपने सांस ले वो अपनी लाश शादी चालूते वो दीवाने चालूते वो अभिमानी यही हुए है नजी जरा याद करो गुजरातची भाषा ऐका गुजरातची भाषा नंतर क्या जोरे माधवजी
तर तिथं आमचा एखादा साधू असेल त्याची भाषा वेगळी असू शकते. आय डोंट नो हाऊ डू प्रेम. राम भक्त प्रेम प्लीज कमन युअर अर्ली इन माय हाऊस टू स्टे. आय डोंट नो हाऊ डू प्रेम. हरे रामा राम राम. त्यांनी सांगितलं मला हरे कृष्णा कृष्णा आहे ना, कृष्णा कृष्णा. अर्थात असू द्या दादा, मला असं वाटतंय की साधूच्या जातीचा विचार करून करायचा नसतो, त्याच्या तत्वाचा विचार करायचा असतो. मला पुढे घेऊन जायचं आहे. मला त्या चाणक्याच्या वाक्यावरून हे आठवलं. चाणक्य असं म्हणताय, अर्थवान सर्व लोकस्य बहुमता. इथपर्यंत बरोबर आहे, असू द्या. दारिद्र्यम खलु पुरुषस्य जीवितम मरणम, हे बरोबर आहे, असू द्या. पण हितम अप्य धनस्य वाक्यम न पुर्यते. अरे हितकारक असून सुद्धा माणसं गरीबाचं ऐकत नाही. अरे तुमच्या वाड्याला पाठीमागून आग लागली, असा जर एखादा गरीब तुम्हाला सांगत येत असेल तर तुम्ही ऐकायचं नाही. आग लागली म्हणून जळून जाईल ना, सगळं जळून जाईल ना. पण गरीबाचं सुद्धा चांगलं असेल तर ऐकलं पाहिजे. पण दुर्भाग्य आहे, गरीबाचं कोणी चांगलं असूनही ऐकत नाही. याचं कारण धनवंत माणसालाच मान भेटत असतो. यशास्ति वित्तं सनरक कुलीना स पंडिता स सुतिमान गुणज्ञ स एव वक्ता स च दर्शनेया सर्वे गुणां कांचनम आश्रयन्ते. महाराज 7 ते 9 पंढरपूरला आहे, त्याच्यामुळे इथून लवकर निघणं महत्वाचं आहे, क्षमा करा. अर्थात भाव आपल्या लक्षात आलेलाच आहे. सर्वे गुणां कांचनम आश्रयन्ते. ज्या माणसाजवळ धन असेल त्याला माणसं कुलवान समजतात. ज्या माणसाजवळ धन असेल त्याला माणसं खरं म्हणजे पंडित समजतात. ज्याच्याजवळ धन असेल त्याला व्याख्याता समजतात. काय सुंदर बोलता हो साहेब तुम्ही. हां मग काय सुंदर बोलताय साहेब तुम्ही, खरं म्हणजे फारच सुंदर बोलताय बघा तुम्ही. माझ्या बोलण्यातलं तुम्हाला काय आवडलं. तुम्ही नाही का शेवटी म्हटले की आता मी माझं बोलणं थांबवतो, ते फारच आवडलं बघा. ते किती सुंदर बोलत असतील. दोघे जण गेले बरं का महाराज, व्याख्यान होतं आणि दोघेही पोहोचले. हा बिचारा व्याख्यानाला उभा राहिला, ती बाई गाडीतच बसलेली होती. व्याख्यान संपल्यानंतर हा गाडीत बसला, गाडी सुरू झाली आणि हा म्हटलं बघ आजचं व्याख्यान फार झकास झालं. म्हटलं खूपच मस्त व्याख्यान झालं आजचं. ऐकणारे मात्र सगळे गाढवच होते. ऐकणारे सगळे गाढवच होते. म्हटलं ओळखलं मी सगळे गाढव होते. अरे वा, तू कसं काय ओळखलं. तुम्ही नाही का म्हणायचे सारखे माझ्या बंधूंनो माझ्या बंधूंनो माझ्या बंधूंनो. तुम्हाला काहीच नाही समजलं. तुम्ही सारखे म्हणायचे ना माझ्या बंधूंनो, तुम्ही ओळखलंय तुमचे बंधू आहेत म्हणजे काय मान भेटत असतो. मला पुढे जायचं आहे. धनाच्या जवळ मान आहे महाराज, तुम्ही स्पष्ट बोलता धनवंताला. महाराज धनाच्या जवळ मान आहे हे तुमचं जर मत असेल तर आम्हाला असं वाटतंय तुमच्याजवळही आम्हाला मान दिसतो. धनाचा विचार केला तर तुमच्याजवळ धन नाही दिसत. आम्ही सदैव सोडकी म्हणताय ना आपण, जवळी येतात चोर धाकटे. महाराज आपल्याजवळ धन नाही. आपली बायको अन्न करता मेली महाराज. आपला संतू नावाचा मुलगा सुद्धा असाच गेलाय महाराज. अवघ्या 2 वर्षामध्ये आपल्या घरातली 5 माणसं निघून गेली महाराज. आणि अन्न करता घरातली माणसं मरावी आणि आपण स्वतःला श्रीमंत म्हणून घ्यावं हे काही आम्हाला बरं वाटत नाही. खरं म्हणजे तुमच्या घरात अजिबात धन नाही हे तुम्हीच सांगताय. पण हे तुम्ही सांगत असून सुद्धा तुमचा मान मात्र आम्हाला फार मोठा दिसतो. तुमचा मान बहिणाबाई जोड आहेत. बहिणाबाई तुमच्या शिष्य आहेत. तुमचा मान निडोबाराय जोड आहे. निडोबाराय तुमचे शिष्य आहे. याहीपेक्षा सांगू द्या तुमचा मान हा ज्ञानोबाराय जोड आहे. ज्ञानोबाराय सुद्धा असं धरणे करायला म्हणतायत. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथो जो का अवतार नाम याचा. तुमचा मान ज्ञानोबाराय जोड आहे. याही पुढे जाऊन सांगतो की तुमचा मान रामेश्वर भट्टासारख्या विरोधकाजवळ सुद्धा आहे. हा खरा मान आहे. जवळची माणसं कौतुक करत असेल हे आश्चर्य नाही दादा. एखादा विरोधकही ज्या वेळेला म्हणतो नाही हो असू द्या पक्ष कोणताही, पण माणूस फार चांगला आहे, माणूस फार चांगला आहे, हा खरा मान आहे, हा खरा मान आहे, हा खरा मान आहे, माणूस फार चांगला आहे असं विरोधकाने सुद्धा म्हणावं.
मला कौतुक भाऊ भावाचं करत असेल आता काय आश्चर्य नाही का? बाप मुलाचं कौतुक करत असेल आता काय आश्चर्य नाही का? एखादी सासू आपल्या जावयाचं कौतुक करत असेल आता काय आश्चर्य? आमचे जावई बापू इतके शिकले बाई, मग बाई किती शिकले बाई आमचे जावई बापू, इतके शिकले बाई, एका वर्गात 5-5 वर्ष शिकत होते बाई आमचे जावई. काय आश्चर्य? याचं काय आश्चर्य? हे आश्चर्य आहे की रामेश्वर भट्टासारखा विरोधक तुकोबारायचे कौतुक करतो. तुकिता तोडले रामेश्वर भट्टासारख्या जो सुद्धा मान असावा तर म्हणजे हा खरा मान आहे. महाराजांनी सुद्धा रामेश्वर भट्टाचा अपमान कधी केला नाही. एखादा माणूस आपला विरोध करतो म्हणून काय त्याचा अपमान करायचा असतो? महाराज म्हणतात प्रीती आदर करा साचा तुका म्हणे त्यांचा. त्याचा तर प्रेमाने आदर केला पाहिजे, कारण तेच खऱ्या अर्थानं आपला परिचय करून देत असतात ना, तेच परिचय करून देत असतात. अरे उसाचा परिचय व्हावा असं वाटत असेल ना तर त्या उसाला कोणीतरी पिळणारा भेटणं महत्वाचं असतं. उसाचा परिचय व्हावा असं वाटत असेल तर त्या उसाला कोणीतरी पिळणारा भेटणं महत्वाचं असतो. चंदनाचा परिचय समाजाला व्हावा असं वाटत असेल तर त्या चंदनाला कोणीतरी तोडणारा भेटणं महत्वाचा असतो. सोन्याचा परिचय समाजाला व्हावा असं वाटत असेल ना तर त्या सोन्याला कोणीतरी तापवणारा भेटणं सुद्धा महत्वाचं असतं. भेटत नसेल तर परिचय होणार नाही. उसाला माझी विनंती आहे की पिळणाऱ्याचा कधी राग मानायचा नाही, तेच खऱ्या अर्थाने आपला परिचय करून देत असतात. चंदनाला माझी विनंती आहे तोडणाऱ्याचा कधी राग मानायचा नाही, तेच आपला खरा परिचय करून देत असतात. सोन्याला माझी विनंती आहे तापवणाऱ्याचा राग मानवायचा नाही, तेच खऱ्या अर्थाने आपलं मोल वाढवायचं काम करत असतात. प्रीती आदर करा साचा तुका म्हणे त्यांचा. असो खडाईचे फार आम्हात याचे उपकार करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. प्रीती आदर करा साचा, त्याचा तर आदर केला पाहिजे ना. दुष्टम दुष्टम पुनरपि पुनर्चंदनम चारुगंधम छिन्नम छिन्नम पुनरपि पुनस्वादु चैवेक्षु कांडनम दग्धम दग्धम पुनरपि पुनर्चंदनम चारुगंधम प्राणांतेपि प्रकृतीर विकृतीर न जायते नोत्तमानाम. काही झालं तरी चालेल पण ऊस म्हणतो मी माझी गोडी सोडणार नाही. काही झालं तरी चालेल पण चंदन म्हणतो मी माझा सुगंध सोडणार नाही. आणि किती तापवलं तरी चालेल माझी चकाकी आणखी वाढेल, कमी होणार नाही. रामेश्वर भट्टांनी तापवलं आमच्या बाबाला, खूप तापवलं. मंबाजी बुवानी सुद्धा खूप तापवलं आमच्या बाबाला. त्यांनी ताप सहन केला म्हणून आम्हाला हे भेटते, लक्षात ठेवा. खरं म्हणजे खूप तापवलं, खूप तापवलं, खूप तापवलं. वह्या बुडवल्या नाही का. हे अनेक उदाहरणं मला देता येतील. मंबाजी बुवानी तर काट्याने मारलं. महाराज खरं म्हणजे तुमचा मान आम्हाला फार मोठा वाटतो हो. अरे रामेश्वर भट्टासारखा विरोधक तुम्हाला शरण येतो महाराज, एवढा मोठा तुमचा मान. धनानेच मान वाढतो असं जर निश्चित असेल त्याला आपण व्याप्ती म्हणू. व्याप्ती वेदांत शास्त्रामध्ये व्याप्ती म्हणताय. यत्र यत्र धुमा काही का पर्वतो पर्वतो वन्यमान असं म्हणू आपण. की खऱ्या अर्थाने धनानेच मान वाढत असेल अशी जर तुमची व्याप्ती असेल, धनानेच मान वाढत असेल असे जर तुमचे शब्द असतील, असं जर तुमचे प्रमाण असतील तर महाराज तुमच्याजवळ धन तर अजिबात नाही हो. तुमचा मान तर फार मोठा आहे. धन नाही मान आहे, पण नक्कीच आम्हाला असं वाटतंय की तुमच्या घरात नक्कीच काहीतरी धन असलं पाहिजे म्हणून तुमचा हा मान आहे. धनाशिवाय जर मान नसेल तर नक्कीच तुमच्या घरी
काहीतरी धन असलं पाहिजे, म्हणून तुमचा हा मान आहे. सांगा ना महाराज, तुमच्या घरचं धन. आम्हा घरी धन,
भेटणार नाहीत लेका त्यावेळेला हाच असो. आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. आमदार साहेब आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. तुमच्या घरचं धन कोणचं महाराज? आमच्या घरचं धन आहे शब्द. थोडक्यात सांगून जाईल. शब्द हे तुमच्या घरचं धन असेल. तुम्ही या धनाचं संरक्षण करण्यासाठी तुमच्या घरी शस्त्रे असतील ना, आहेत ना? कोणचे शस्त्र आहेत? शब्दाचीच शस्त्रे. शब्दाचीच शस्त्रे. काय सांगू तरी, किती सांगू तरी ना ऐकती शब्दाचीच शस्त्रे. हा एक अर्थ आहे, शब्दाचीच शस्त्रे. आणि शब्दाचीच शस्त्रे दुसराही अर्थ आहे. वाटते नामसंकीर्तन हे सुद्धा शस्त्रच आहे. नामसंकीर्तन हे सुद्धा शस्त्रच आहे. म्हणजे यमाला हरवणारं हे शस्त्रच आहे. नामसंकीर्तन हे सुद्धा आमच्या इथलं शस्त्रच आहे. आणि ते मिळवण्यासाठी आणखी आम्ही यत्न करू, आणखी प्रयत्न करू, पुन्हा पुन्हा प्रयत्न करू. शब्दाचीच शस्त्रे पुन्हा पुन्हा यत्न करू, यत्न करू. महाराज खऱ्या अर्थाने शब्दाला जर तुम्ही धन मानत असाल, शब्दाला जर तुम्ही रत्न मानत असाल, काय बघा रत्न आणि शब्द याच्यामध्ये साम्यता आहे. रत्न आणि शब्द यातले साम्यता सांगत असताना शब्द म्हणजे रामकृष्ण हरी हे जे शब्द खऱ्या अर्थाने प्रकाशित आहे, तसं रत्न सुद्धा प्रकाशित आहे. रत्नाचा जसा प्रकाश आहे तसा त्याचाही प्रकाश आहे. रत्न जसं स्वयंप्रकाशित आहे तसं नामचिंतन सुद्धा स्वयंप्रकाशित आहे. आणि खरं सांगू, रत्नाने जसे रोग जात आहेत तसे नामचिंतनाने सुद्धा रोग जात आहेत. म्हणजे साम्यता आहे. रत्न बोटामध्ये जर घातलं तर त्याने रोग जात आहेत म्हणे. नामचिंतनाने सुद्धा भवरोगा ऐसे जाय, भवरोगासारखा सुद्धा रोग जातो. रत्न हे प्रकाशित आहे, तसं नामचिंतन सुद्धा प्रकाशित आहे. कंठी धरीला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश, म्हणून त्याला रत्नाची उपमा दिल्या जाते. रत्न कशाला म्हणताय? जातव जातव यत उत्कृष्टम यत रत्न इति कथ्यते. ज्या ज्या जातीमध्ये जे जे उत्कृष्ट असते त्याला रत्न म्हणताय. ज्या ज्या वेळेला ज्याची ज्याची गरज असेल ते रत्न म्हणताय. एखादा माणूस पुरामध्ये जर वाहून जात असेल, त्याला जर पोहणं असेल तर ते त्यासाठी रत्नच आहे, त्याच्यासाठी ते रत्नच आहे. एखादा माणूस जर भुके वाचून व्याकुळ असेल आणि त्याला जर कोणी अन्न दिलं असेल तर त्यावेळेला त्याच्यासाठी ते रत्नच आहे. अर्थात हाही एक अर्थ आहे. जातव जातव यात उत्कृष्टम तद्रत्न इति कथ्यते. ज्या ज्या जातीमध्ये जे जे अत्यंत उत्कृष्ट असते त्याला रत्न म्हणताय. समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडताय, त्यापैकी एक मोठं रत्न बाहेर पडते, ऐरावती रत्न. विठ्ठल विठ्ठल. आत्म्याला सुद्धा गीतेमध्ये रत्न म्हटलेलं आहे. आत्मा जेथ हस्तगत होय रत्न. एक आत्मा जेथ हस्तगत होय रत्न, आत्म्याला सुद्धा रत्न म्हटलंय. या गीते माझी विख्यात सर्व वाङ्मयाचे मथी. आत्मा जेथ हस्तगत होय रत्न, म्हणजे आत्मा हे सुद्धा रत्न आहे. आणि रत्नाचा विचार करत असताना माझा प्रभू सुद्धा रत्नच आहे. अवघी हे पंढरी सुखाची मांदूस, माझा स्वयंप्रकाश रत्नहरी, तो सुद्धा रत्न आहे. आणि संत सुद्धा रत्न आहेत. अशा पद्धतीने नामचिंतन सुद्धा रत्न आहे. महाराज तुमच्या घरचे शब्द तुमच्या घरचं धन आहे. तुमच्या घरचे शब्द तुमच्या घरचं रत्न आहे. तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहात. आणि खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी त्याच्या रक्षणासाठी तुमच्या घरचं शस्त्र सुद्धा शब्दच आहे. आणि हे खरं म्हणजे शब्दाचं आणि तुमचं नाटक आहे. महाराज म्हणतात शब्दाची आमच्या जीवाची जीवन. शब्द हे आमचं जीवाचं जीवन आहे. विठ्ठला विठ्ठला जीवन म्हणजे हे असल्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. त्याला जीवन म्हणतात, त्याला जीवन म्हणतात. काय असते बघा, एक गिधाडाची जात आहे जे वरही नसते आणि खाली नसते, नाही का. एक पिसाळलेल्या कुत्र्याची जात आहे, नाही का. म्हणजे ज्याला परमार्थही आवडत नाही आणि प्रपंचही आवडत नाही ते गिधाडाची जात आहे. ज्याला फक्त आणि फक्त प्रपंचच आवडतो ते पिसाळलेल्या कुत्र्याची जात आहे. फक्त प्रपंच, फक्त प्रपंच. आणि ज्याला प्रपंचही आणि परमार्थही ती बेंडकाची जात आहे. उभयच इकडे आणि तिकडे, प्रपंचही आणि परमार्थही हे बेंडकाची जात आहे. ज्याला फक्त परमार्थच आवडतो ते माशाची जात आहे, ते माशाची जात आहे. माशाला फक्त आणि पाणीच आवडते. माऊली असं वर्णन करतात, पाणी हुनी बहुवे. म्हणजे पाण्यापेक्षा तूप हे मौल्यवान असलं तरी सुद्धा मासा त्याच्यामध्ये राहणार नाही. मासा हा पाण्याशी अत्यंत अनन्य आहे.
माशाचं पाणी हेच खऱ्या अर्थाने जीवन आहे आणि ते पाणी हेच त्याचं जीवन असल्यामुळे पाण्याला दुसऱ्या अर्थाने जीवन असं सुद्धा म्हणताय. पण मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसं आम्हीही नामचिंतनाशिवाय राहू शकत नाही. त्याचं कारण शब्दची आमच्या जीवाचे जीवन. काय वाटणार तुम्ही? शब्द वाटू धन जन लोका. हे शब्द आम्ही वाटणार आहोत नाही का? हे धनच आहे. हे धन मुक्त करणारं धन आहे. मग शब्द वाटू करा विठ्ठल स्मरण. शब्द वाटू धन जनलोका. महाराजांना आपण विचारणार आहोत शेवटी. महाराज खरं म्हणजे तुमच्या घरचे शब्द म्हणजे तुमच्या घरचं धन आहे. रत्नही तुमच्या घरचे शब्दच आहेत. तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करणार आहात. शस्त्रही तुमच्या घरचे शब्दच आहेत. तुम्ही हेच धन लोकांना वाटणार आहात. खरं म्हणजे महाराज तुम्हाला घरही असेल ना हो? महाराज म्हणतात आहे ना. हे काय आमचंच घर आहे. तुम्हाला घरही असेल ना हो? हा महाराज आम्हाला घरही आहे. पण घरामध्ये देवाराही असेल ना हो? हा हा देवाराही आहे. देवाराही आहे. मग त्या देवाऱ्यामध्ये देवही असेल ना हो? म्हटलं हा देवही आहे. मग त्याची पूजाही करत असेल ना? हा हा पूजाही करतो. मग कोण आहे तुमच्या घरचा देव? आणि याच अभंगातलं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. धूप दीप राम कृष्ण हरी. नाम जप यज्ञ तू परम, बाधू न सके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. नाम गाऊ नाम गाऊ, नाम विठोबा नाम गाऊ. आम्ही दैवाचे दैवाचे नाम म्हणे नाथोडी, अनंत नामे वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे